गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे आपल्या एस पी कोचिंगमध्ये. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा यावर आधारित प्रश्नपत्रिका सॉल्व करणार आहोत. चला तर मग सॉल्व करूया नवोदय प्रवेश परीक्षेमधील प्रश्नपत्रिका. बघा काय दिलेलं आहे आपल्याला. पुढील प्रत्येक प्रश्नात ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या काही प्रमाणात सारख्या आहेत आणि एक आकृती वेगळी आहे. वेगळी असलेली आकृती निवडायची आपल्याला. काय वेगळी आकृती निवडायची आता इथून. आता पहिल्या याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती सांगा बरं. ऑप्शन ए, बी, सी आणि डी दिलेलं आहे. बरं सी कशी काय. हां ऑप्शन सी. बघा याचं उत्तर काय आहे. याचा एक छोटी डायग्राम आहे, त्याला चिटकून एक मोठी डायग्राम आहे. बरोबर आहे. ही पण एक मोठी डायग्राम आहे, ही छोटी आहे, पण हे दोघं सेम आहे, सारखेच सर्कल आहे. डीमध्ये पण ही मोठी आहे, ही छोटी आहे. समोर स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला ही अदिती. दिसतंय ना व्यवस्थित. हां म्हणजे मग आपला ॲन्सर काय होणार आहे याचा. ऑप्शन सी होणार आहे. चला आता पुढे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन दिसतोय आता तुम्हाला. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे दिलेला. काय आहे. टी व्ही एम एन याच्यामध्ये वेगळी आकृती सांगा आता कोणती येऊ शकते. काय येणार आहे. रिजन सांगायचं त्याच्या मागे. एका वेळेस एकच जण बोलेल आणि रिजन सहित सांगायचं ना. ऑप्शन बी तर का ऑप्शन बी त्याचा रिजन लगेच त्याच्या मागे सांगायचा. सर ऑप्शन नंबर 80 कारण की ना म्हणजे आपण व्ही मध्ये तर व्ही मध्ये असं स्पेस होतोय, म्हणजे स्पेस निघतोय. एम मध्ये पण स्पेस निघतोय खालून आणि एन मध्ये पण स्पेस आहे वरतून आणि खालून, फक्त टी मध्येच नाही. ऑप्शन रॉंग येते. आता मी सांगतो तुम्हाला. बघा या टीची जर आपण मिरर इमेज जर काढली समजा, मिरर इमेज काय निघणार आहे याची. सेम टीच निघणार आहे असाच. याची मिरर इमेज काय निघणार आहे. व्हीच येणार आहे. याची मिरर इमेज काय निघणार आहे. एम असे येणार आहे. परंतु याची मिरर इमेज जी आहे ना ती कशी निघणार आहे. अशी निघणार आहे. नाही अशी नाही निघणार, सॉरी. हा लेफ्ट हँड साईडचा असा येईल, असा येईल, असा येईल. बरोबर आहे ना. म्हणून ऑप्शन नंबर डी याचा आन्सर काय येणार आहे. ऑप्शन डी. चला आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा. आता सांगा क्वेश्चन नंबर 3. बघा याच्यातून वेगळी आकृती काय आहे. बी, सी आणि डी हे सर्व सारखेच दिसत आहे आपल्याला, कारण ते इक्वल पार्ट आहेत. 3 इक्वल पार्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. परंतु ए मध्ये इक्वल पार्ट नाही आपला आहे ना. हे बघा हा मधला मोठा आहे, वरचा छोटा आहे आणि हा खालचा पण छोटा आहे. याच्यामध्ये हे तिघं इक्वल आहे. पहिला, दुसरा, तिसरा हा पण इक्वल आहे. हे पण 3 पार्ट इक्वल पार्ट आहेत. फक्त ऑप्शन ए मध्येच काय आहे इक्वल पार्ट नाही आहे. 3 नंबरचा ऑप्शन झालं ए. 4th नंबरमध्ये बघा आता काउंट करावर या लाईन्स काउंट करू आता आपण. इथं आडव्या किती आहेत. 1 2 3 4 5 झाल्या त्या. या 5 आहेत. या काउंट करा. 1 2 3 4 5 6 झाल्या त्या. या चेक करू. 1 2 3 4 5 6. या चेक करू. 1 2 3 4 5 6. ऑप्शन नंबर ए, कारण ह्याच्यामध्ये 5 लाईन्स आहेत. नेक्स्ट आता प्रश्न बदल झाला. 4 प्रश्न झाले. डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. प्रश्न आकृती हुबेहूब प्रश्न आकृतीप्रमाणे हुबेहूब असणारी उत्तर आकृती निवडा. त्याच्यासारखी आकृती आपल्याला शोधायची. बघा याशी आकृती कुठे दिसते. ऑप्शन नंबर सी मध्ये. गुड. नेक्स्ट 6 नंबरमध्ये ऑप्शन नंबर 6 मध्ये ऑप्शन नंबर ए ए ए हे येणार नाही. हे डार्क पोर्शन आहे. हे ट्रायंगल खाली गेलेला आहे आणि हा इथं लाईनच नाही, त्याच्यामुळे हा येणार नाही. ओके थांबा मी याची साईज वाढवून घेतो. चला 7 नंबरचं सांगा आता. ऑप्शन डी, कारण बघा 0 आहे वरती.
वरती 0 आहे आणि खाली स्टार आहे. बाकीच्या हा स्टार कुठे गायब होऊन गेलेला आहे. आणि हे कुठे गेलेलं आहे. ओके हां नाही ना ग, खाली वरती. चला आता खाली क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा आता. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर सॉरी सी. ऑप्शन नंबर सी. 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 यस, ह्या इथं डार्क पोर्शन येणार नाही. हे खूप छोटा अंतर होऊन गेलेलं आहे आणि इथं ट्रायंगल येणार नाही. ऑप्शन नंबर सी इज द राईट. आता नेक्स्ट, डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती असून तिचा एक भाग गायब आहे. या आकृतीचे निरीक्षण करा आणि अशी उत्तराकृती शोधून काढा की जी दिशा न बदलता प्रश्नाकृतीच्या गायब असलेल्या भागात बरोबर बसेल. ही आकृती पूर्ण करायची आपल्याला. आता करा बरं पूर्ण. ऑप्शन बी. हां बघा आता हा ट्रायंगल काय होईल, ही लाईन अशी येऊन जाईल इथं, बरोबर आहे. मग आता ह्या सरळ लाईन, वरती सरळ लाईन, हे आपण सरळ लाईन्स होतील अशा. असं तुकडं कुठे आहे बघा बरं. ऑप्शन बी. खालच्या साईडला मारलेलं आहे, हे वरच्या साईडला आहे, हे येणार नाही. सी मध्ये हे लेफ्ट हँड साईडला आहे, हे पण लेफ्ट हँड साईडला आहे. अरे नाही सर. अच्छा हां, त्यांनी रोटेट केलेलं आहे, रोटेट केलेलं आहे, रोटेट 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 रोटेट. ऑप्शन नंबर बी वाटली. बी. बघा आता काय करायचं आहे, हे या साईडला येईल असं, बरोबर आहे. आता इथं हा ट्रायंगल या आणि या भागामध्ये येईल. मग तो अशी आकृती कुठे दिसते. बी. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बीमध्ये. हा जर रोटेट केला समजा आपण, हा जो बी आहे हा खाली भाग कुठे येणार आहे, वरती. इथं येणार आहे या साईडला, आणि या सरळ लाईन इथं येणार आहे. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा. हा जो सर्कल आहे ना, हा इथं असा सर्कल कंप्लीट होईल इथं 2. ऑप्शन नंबर सी. बघा बरं. आणि मध्ये डॉट आहेत त्याच्या, हे बाहेर डॉट आहे, हा येणार नाही. बी. सी मध्ये येऊ शकतो. सीमध्ये येऊ शकतं, एमध्ये येऊ शकतं. आणि हा जो आहे ना, हा खूप खाली डॉट केलेला आहे, हा डी मधला. डी येऊ शकतो का. नाही. ते खाली. हां आपल्याला काय पाहिजे, असा मागच्या साईडला आणि असा असा ह्या पाहिजे आपल्याला, असा छोटा आणि हे. मग ए येऊ शकतो ना. नाही सर, ते ह्या साइडला आहे ना तो. अच्छा रोटेड. हां इथं रोटेशनने, जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं आपण, रोटेशन होतं. म्हणजे इथं ऑप्शन नंबर सी राईट होणार आहे. हा जर सी उचलून जर आपण इथं ठेवला तर ती कंप्लीट डायग्राम होणार आहे. चला 11 नंबर. ऑप्शन डी. 11 नंबरमध्ये बघा कसं काय, हे बघा. हा हा इथं काय होणार आहे, ऑप्शन नंबर डी. हा कंप्लीट होईल, हा पण इथं होईल आणि हा पण इथं होईल. मग असं कुठे दिसतंय, हां या कोपऱ्यात पण. म्हणजे चार भागाला 4 कोपरे आहेत. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. चला नेक्स्ट 12 नंबरचा सांगा. ऑप्शन नंबर बी. हा असा यल आहे, हा असा यल आहे, हा असा वरतून आहे, हा असा राहील. मग असा बघा. ऑप्शन नंबर बी. हा येणार नाही, हा येणार नाही, हा येणार नाही. हे समजलं ना काय झालं तर. हा असा यल आहे ना, हा असा यल तयार होऊन जाईल. जसा वरती अशी साईड होती, ही अशी आली. मग असं कुठे ऑप्शन नंबर बीमध्येच आहे फक्त, वरच्या साईडला. चला नेक्स्ट 13 ते 16 मध्ये काय दिलेलं आहे. डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृती आहेत, त्या विशिष्ट क्रमाने मांडलेल्या आहेत. त्यांचे निरीक्षण करून रिकाम्या जागी कोणती आकृती येईल तिचा पर्याय लिहा. आता इथं कोणती आकृती येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. याच्यामध्ये काय होतं, आकृती वाढत चालते किंवा कमी होत जाते. काही वस्तू वाढत जातात, काही वस्तू कमी होत जातात. आता बघा, हा एक पूर्ण आहे, त्याच्या पूर्णाच्या अर्धा हाफ झाला. हा सेकंड याच्यामध्ये हा हाफ झाला. याचा हाफ काय आहे, पाव. आणि पावच्या हाफ काय होणार आहे मग, हा होणार आहे हा तुकडा. हे बघा, याच्या अर्धे तुकडे करू आपण. समजलं ना. हे अर्ध केलं म्हणजे ए नंबर. ऑप्शन नंबर ए. चला आता पुढे 14 नंबरचा बघा. काय 14 नंबरमध्ये हे बघा. हा बाण इकडे गेला, हे सर्कल आहे आणि हा इकडे केलेला आहे. मग हे सेकंड याच्यामध्ये काय झालेलं आहे, याची सिक्वेन्स चेंज झालेली आहे. हा बाण इकडे होता, याच्या अपोजिट हा चालला गेलेला आहे. नंतर वरचा बाण खाली झालेला आहे आणि अपोजिट गेलेला आहे.
म्हणजे या दोन दोन गोष्टींची अदलाबदल झालेली आहे. ऑप्शन नंबर डी. हां, मग आता याची अदलाबदल करू आपण. हा बाण वरती जाईल अशा या साईडला, हा इकडे जाईल आणि ही जी आहे ऑप्शन नंबर डी सर. सर ऑप्शन मध्ये आहेच तो बाण. बरं, एक मिनटं थांबा. हा जर समजा आपण वरच्या साईडला जर घेऊन गेलो, हा पहिल्या आकृतीत सांगतोय, पहिल्या आकृतीकडे लक्ष द्या. ही जी अशी बाजू आहे ती वरती घेतली, मग काय होते, हा बाण इथं येऊन जाईल आणि जो वरचा बाण आहे तो खाली केलेला आहे, म्हणजे वरची आकृती खाली घेतलेली. समजते का? आता हा जो 0 आहे हा खाली घेतलेला आहे, हा बाण वरती गेला आणि हा वरती गेला. आता याच्यामध्ये काय होणार आहे, जो मधला ॲरो हा मध्ये येऊन जाईल, हा वरचा ॲरो इकडे येऊन जाईल. अशी आकृती कुठे बघा बरं. आकृती ऑप्शन नंबर नाही सर, डी वाटते मला. हा ना, मग डीच होईल ना. मग हे बघा, हा जो ॲरो आहे ना तिसऱ्या आकृतीत बघा, हा ॲरो आपण काय करू, खाली घेऊ. बघा अशी आकृती. आता हा सोडून द्या, ऑप्शन नंबर डी मध्ये. आणि बी सी मध्ये पण आहे, पण ते दिशा सेम आहे. हां, दिशा सेम आहे. हां, एक असं करू शकतो आपण. बघा इथं हा लेफ्टला आहे, हा राईटला आहे. इथं लेफ्ट राईटला बाण आहे. हे सर्व दोघं एका साईडला आहे, हे पण एका साईडला आहे, हे पण एका साईडला आहे. त्यामुळे हे तिघं ऑप्शन कट होत आहेत. बरोबर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 मध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 15. आता हे जे आहेत ना तिघांमध्ये काहीच दिसत नाही आहे. प्रत्येक वेळेस नवीन नवीन हा ॲरो होता, मग सर्कल झाला, मग ट्रायंगल झाला. परंतु एक आपल्याला समजतंय, हा आपली जशी घड्याळ फिरते ना, घड्याळाचा काटा त्याप्रमाणे फिरतोय. हा इथं होता, एक मिनिट, हा या साईडला होता, मग आडवा झाला, मग खाली झाला, मग आता उभा येईल. उभ्या साईडला आकृती कोणती आहे आणि नवीन पाहिजे आपल्याला. हां, ह्या सी येणार नाही, तिरपा आहे. डी येणार नाही, तिरपा आहे. आणि ही आकृती ऑलरेडी आलेली आहे प्रत्येकाला. ऑप्शन नंबर बी, कारण प्रत्येकाला काय आहे, नवीन चिन्ह येतं आहे. हा ॲरो होता, नंतर सर्कल झाला, नंतर ट्रायंगल झाला, आता वेगळी बघू, रेक्टँगल. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर बी आन्सर होणार याचं. ऑप्शन नंबर बी. 16 नंबरचं सांगा आता. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर हां, 16 नंबरचं काय? ऑप्शन नंबर बी. हां, कसं काय सर? कारण की हे बघा, हे पण घड्याळाच्या काट्यासारखं फिरतंय. एक मिनिट लक्ष देऊ. आता हे काय झालेलं आहे, हा ही जी आकृती आहे याच्यामध्ये त्यांची दिशा घड्याळाच्या दिशेने फिरते. मग आता हा असा होता, बरोबर आहे, या साईडला. मग नंतर तो असा झाला, त्याच्यानंतर असा झाला, नंतर कसा होईल, मग तो असा सरळ होईल, तो असा. नाही सर, थोडा तिरपा राहील बघा, सगळ्या आकृत्या तिरपा आहे. हो ना, तिरप्याच होता मग ते. परंतु बी होणार आहे का, तो डायरेक्ट बी होणार आहे का, एवढा तिरपा नाही होणार. सी होणार आहे का? नाही. आता सी मध्ये या 3 ह्या अशा काड्या आहेत, असा बाण आहे का तिथं, या नाही. आणि ऑप्शन नंबर डी होऊ शकतो का? नाही. डी पण होऊ शकत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर एच उरलेला आहे याच्यामध्ये. जे कॅन्सल होण्यासारखं आहे ना, ते आधी कॅन्सल करायचं. 17 ते 20 मध्ये काय आहे, पहिल्या 2 प्रश्न आकृत्यांमध्ये एक प्रकारचा संबंध आहे. पहिल्या 2 मध्ये संबंध आहे. तसाच तर याचा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीसोबत आहे. पहिलीशी दुसरी निगडीत आहे, तिसरीची चौथी निगडीत आहे. मग आता बघा, आणि साईडला आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, ह्या ए बी सी डी. आता चेक करू. मग ट्रायंगल होता आणि साईडला काय झालेलं आहे, हा बाहेरची आकृती मधात आलेली आहे आणि मधली आकृती बाहेर गेलेली आहे. बाहेर पोकळ भाग होता, तर बाहेर पोकळच भाग राहिलेला आहे. फक्त काय झालेलं आहे, शेप चेंज झालेला आहे. आता हा ट्रायंगल आहे, मग नंतर हा ट्रायंगल बाहेर जाईल आणि मध्ये स्क्वेअर येईल त्याच्या. अशी कोणती आकृती आहे? ऑप्शन डी मध्ये दिसतंय असं फक्त, है ना. मधली आकृती बाहेर जाते आणि बाहेरची आकृती मधात येते. समजला हा प्रश्न? चला नेक्स्ट आहे 18 नंबरचा क्वेश्चन आहे. विचार करा. ऑप्शन नंबर सी. सी काय होतंय सर? हे बघा, ते त्यांचा असा एफ सारखा शेप आहे. पहिला बघू आता, इमेज आहे. लक्ष द्या. आता या पहिल्या आकृतीमध्ये ही याची मिरर इमेज दिसते का? हो. याची मिरर इमेज आहे, मग याची मिरर इमेज काढू. सी. आता हा राईटला होता की नाही, हा लेफ्टला येऊन जाईल, असा लेफ्टला येऊन जाईल. आणि खालच्या साईडला हा लेफ्टला होता, हा राईटला चालला जाईल. हो. ऑप्शन नंबर सी. हे येणार नाही, हे येणार नाही, हे आहे, हे पण येणार नाही. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. त्याची मिरर इमेज आहे ती. डावी बाजू उजवी होते, उजवी बाजू डावी होते. 19 नंबरचा क्वेश्चन. 19 मध्ये काय दिसतंय, ही पण याची मिरर इमेज आहे.
मिरर इमेजची प्रॅक्टिस करा. आता याची मिरर इमेज जशी तशी राहणार आहे. तशी ऑप्शन नंबर ए. हे बी कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल. ऑप्शन नंबर ए. आरशातील प्रतिमा. आणि हे पण तसंच आहे. क्वेश्चन नंबर 20 मध्ये बघा आता. याच्यामध्ये एक मिनटं, हा पहिल्या नंबरचा कोपऱ्यामध्ये जातोय किंवा मग क्लॉकवाईज होतंय का बघा बरं. नाही, साईन इंटरचेंज करता येते. हे बघा क्रॉसमध्ये साईन इंटरचेंज करता येते. समजलं. स्टार इथं आला, प्लस वरती गेला, हा पॉईंट इथं आला आणि क्रॉस वरती गेलेला आहे. सर वॉटर इमेज. वॉटर इमेज नाही भेटा ते. वॉटर इमेज अशी कसं काय होणार आहे ती. वॉटर इमेजमध्ये लेफ्ट साईड लेफ्टच राहते. तिथं लेफ्ट साईड लेफ्ट आहे का. क्रॉसमध्ये फक्त बॉक्स इंटरचेंज होता येते. आता बघा याच्यामध्ये तिसऱ्या आकृतीमध्ये मग हा सर्कल इथं होता, सर्कल या कोपऱ्याला येईल, वरती हा ट्रायंगल येईल. हां, आणि इथं हा सर्कल आणि प्लसचं चिन्ह आणि हे असं बघा कुठे. ऑप्शन बीमध्ये. ऑप्शन एमध्ये का तसं नाही आहे. सीमध्ये नाही, डीमध्ये नाही. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. समजलं ना. बी कसं काय येणार येतं. हा सर्कल इकडे आला, इकडचा सर्कल इकडे आला, नंतर हा ट्रायंगल वरती गेला, बरोबर आहे. हा प्लसचं साईन खाली आलं आणि हे वरती गेलं, म्हणून ऑप्शन नंबर बी. आता 21 ते 24 मध्ये आता डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती आहे. ती आकृती आरशासमोर धरल्यास, हां म्हणजे आरशातील प्रतिमा काढायची आपल्याला. हा आरसा दिलेला आपल्याला एकदम सोपं आहे. काय, डावी बाजू उजवी होती. मग आता बघा, हे उजव्या साईडला होता हा असा, मग ह्या डाव्या साईडला आला इथं. मग हा तिकडे लेफ्टला जातोय असा, हां हा राईटला जाईल असा, नंतर तो खाली इथं खालीच येणार आहे. आता हा डाव्याला जातोय की नाही, हा इकडे उजव्याला जातोय आरशाच्या इकडे, हा इथं आहे की नाही. मग आपण डाव्याला जाऊ, इकडे आलो, खाली जाऊ. आता हा लेफ्टला जातोय, आपण राईटला जाऊ, आणि तो वरती जातोय, वरतीच जाऊ आपण पण, आहे ना. अशी आकृती बघा कुठे. हा ए तर होणार नाही, बी तर बिलकुलच होणार नाही, आणि सी तर कसाच काही होणार नाही, राहिला डी. चला आता नेक्स्ट. समजलं ना. 22 नंबरचा आता क्वेश्चन. 4ची मिरर इमेज काढायची. असा तर येणार नाही बघा. कॅन्सलवाले करू आधी. हा तर येणार नाही, हा सारखा तर बिलकुल येणार नाही, तिरपा पण येणार नाही, डायरेक्ट बी. काहीच करायची आवश्यकता नाही. नंतर 23 नंबरचा क्वेश्चन आहे. आता बघा, हा ॲरो आहे, हा ट्रायंगल तर आहे नाही, बरोबर आहे. ऑप्शन कॅन्सल. त्याच्यानंतर हा डाव्या उजव्या साईडला आहे हा सर्कल. मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. हा उजव्या साईडला आहे, उजव्या साईडला आहे ना, तो डाव्या साईडला आला पाहिजे मग. हां दोघीकडे आहे. हा ट्रायंगल कॅन्सल झाला, इथं दोघीकडे आहे, हे येणार नाही. ऑप्शन सी. 2 सर्कल आहे ना इथं पण 2 सर्कल आहे, हे पण येणार नाही, राहिला ऑप्शन नंबर बी. किंवा मग याची मिरर इमेज जर करायची झाली तर काय करू, हा डावी बाजू उजवी होईल. आता हा असा डाव्याकडून उजवीकडे नाही, उजवीकडून डाव्याकडे हा बाण, हा असा होईल मग डावीकडून उजवीकडे. हा जो आहे ना, हा उजवीकडून डावीकडे जातोय, 0वाला. मग हा काय होणार आहे, डावीकडून उजवीकडे जात होता, तर उजवीकडून डावीकडे येईल. हा उजवीकडून डावीकडे जात होता, तर तो डावीकडून उजवीकडे येईल, आणि वरचा गोल वरतीच राहणार आहे. हा लक्षामध्ये, खालचा बाण खालीच राहणार आहे. असं ऑप्शन नंबर बी मध्येच आहे. किंवा आपण बाकीचे ऑप्शन कॅन्सल करून पण सॉल्व करू शकतो. दोघी प्रकार तुम्हाला सांगितलेले आहे. आता नेक्स्ट 24 नंबरचा क्वेश्चन आहे. आता बाणांची दिशा पाहू आधी आपण. हे बाण, तिघं बाण उजव्या साईडला जात आहे. डाव्या साईडला जाणारे बाण बघा, हे उजव्यालाच जात आहे, येणार नाही. हे येऊ शकतात, हे येणारच नाही, हे पण येऊ शकतात. आता हे डाव्या साईडला जात आहे 0वाले बाण. आता हे उजव्या साईडला जाणार पाहिजे, इथं पण उजव्याला जात आहे, इथं पण उजव्याला जात आहे. वरती रेषा आहे, हे वरती ट्रायंगल आलेले आहेत, असं चालणार आहे का. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. 25 ते 28 मध्ये बघा, डाव्या बाजूच्या प्रश्न आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक कागदाचा तुकडा घडी घालून, घडी घालून नाही, अशी डॉटेड लाईन दिसली म्हणजे काय, घडी घालून सण सॉल्व करायचं आहे. आता कशी कशी केलेले आहेत ते बघू आपण जरा. दिसते ना तुम्हाला आकृती. बघू आता. आता यांनी हा कागद पूर्ण फुल स्केपचा कागद होता, वरती फोल्ड केलेला आहे, त्यानंतर अर्धा झाला तो, नंतर इकडे फोल्ड केलेला आहे,
मग ते एक चौकोन तुकडा झाला आणि परत या इथून बघा असा असा वरती फोल्ड केलेला आहे. हो मग हे इथं 2 0 तुम्हाला दिसत आहेत असे. हां बरोबर आहे. मग जेव्हा याला आपण खाली घेऊ, हा जेव्हा असा खाली येईल ना तेव्हा इथं पण 2 0 येऊन जातील. आले. मग आता ही आकृती जेव्हा आपण या साईडला घेऊ तेव्हा काय होणार आहे, याची पण मिरर इमेज तयार होईल. या इथं एक डॉट, इथं बघा हा एक डॉट, हा डॉट, हा डॉट, हा डॉट. तसंच तो उजव्या साईडला होईल, म्हणजे 4 डॉट इकडे, 4 डॉट इकडे आणि खाली पण 4 डॉट. आता ऑप्शनमध्ये बघू, जे कॅन्सल होणारे ऑप्शन आहेत ते कॅन्सल करू आपण. बघा आता कोणता, हां बी. हे 3 3 आहेत. आपल्याला किती पाहिजे, हे 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 डॉट पाहिजे. हे ऑप्शन डी मध्ये दिसत आहे 16 डॉट. ह्याच्यामध्ये नाही आहे, ह्याच्यामध्ये नाही आहे, ह्याच्यामध्ये काही आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी होणार आहे याचा आन्सर. चला नेक्स्ट 26 मध्ये बघू. आता ह्या कोपरा जो आहेत ना त्यांनी 4 घड्या घातलेला आहे. हा कोपरा कट केलेला आहे. मग आता याला ओपन करू आपण. हा कोपरा कुठे येणार आहे, जेव्हा आपण याला ओपन करू ना तेव्हा हा या साईडला पण येणार आहे. या आकृती जेव्हा समजा इकडे घेऊ आपण, या कोपऱ्याला येणार आहे, वरतून खाली येणार ती या कोपऱ्याला. 4 बाऱ्यांचे कोपरे आता येणारच नाही. मधामध्ये कटच केलं नाही आपण. हे हाफ सर्कल तर बिलकुल येणार नाही, हे पण येणार नाही. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. नंबरचा क्वेश्चन आहे बघा. आता क्रॉसमध्ये त्याला हे केलेलं आहे, फोल्ड केलेला आहे. मग नंतर काय केलेलं आहे, हा खालून वर केलेला आहे फोल्ड, आणि नंतर हा कट मारलेला आहे. मग आता हा जो कट मारलेला आहे इथं, मग हा कट जसा तसा राहील आहे की नाही. म्हणजे या कोपऱ्यामध्ये अशी बाजू कुठे बघा बरं. ऑप्शन नंबर डी मध्ये पण आहे, सी मध्ये पण आहे. हा बी येणार नाही आणि ए सुद्धा येणार नाही. मग आता याच्यामध्ये बी आणि सी आणि डी मध्ये आपलं आता कन्फ्युजन राहणार आहे. आता याला कसं सॉल्व करायचा, तर नाही आता हा जो डब्ल्यू आहे की नाही हा खाली येऊन जाईल समजा, असा होऊन जाईल तो. समजा ही आकृती अशी येऊन जाईल. आता ते एवढं बारीक पण काढता येत नाही, पण हा जो व्ही की नाही तो खालच्या साईडने पण व्ही येईल, इकडून पण व्ही येईल, वरतून पण व्ही येईल. म्हणजे ऑप्शन नंबर सी तयार होईल आपली. अशी आकृतीच तयार होणार नाही, कारण खाली कट मारलेला नाही ना आपण, हा येणार नाही तो. चला 28 नंबरचा क्वेश्चन बघू. आता 28 मध्ये काय झालेलं आहे, डावीकडून उजवीकडे फोल्ड केलेला आहे. परत अजून एक घडी घातलेली छोटी, आणि काय केलेलं आहे, दोघं साईडमध्ये नाही का हां कट केलेलं आहे. मग इथं दोघं साईडला कट केलं तर इथं पण 2 साईडला कट होतील. म्हणजे 1 2 3 4 झाले. आणि परत त्याला उघडू तेव्हा ते 4 आणि 4 8 होतील ते. मग बघावर कुठे ते हे 4 राहतील का फक्त, नाही हे 5 पण राहणार नाही. ते 1 2 3 4 आणि हे 4 8 हे 6 राहणार नाही, कारण 3 घातल्यास नाही आपण ना. या इथं 2 येतील, हे 2 आलेले आहेत. मग जेव्हा आपण त्याला इथं फोल्ड करू तेव्हा इथं पण 2 येतील. मग हे 2 आणि 2 इकडे परत 2 आणि 2 4 होतील ते. एक मिनटं, 28चं बी होईल मग आन्सर. ऑप्शन नंबर बी. ए होणार नाही, 3च आहे तिथं, हे तर 4च आहे आणि हे 5 आहे. चला 29 ते 32 मध्ये काय, डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिली आहे. प्रश्न आकृतीमध्ये दिलेले तुकडे जोडून कोणती आकृती तयार होईल. आता जोडायची आपल्याला आकृत्या. आता हे सर्व पार्ट आपल्याला इथं दिसले पाहिजे, बरोबर आहे की नाही. आता इथं 1 2 3 ट्रायंगल, आणि हा समजा असा भाग जो आहे 4 साईड असलेला, ही आकृती आपल्याला दिसत आहे. मग अशी आकृती बघा इथं आहे का, अशी आकृती इथं ट्रायंगलच दिसत आहे. या इथं दिसते ती, हे बघा ही अशी इथं दिसते, आणि हे 3 ट्रायंगल जोडलेले आहेत. आता इथं पण आहे, परंतु इथं जे ट्रायंगल आहेत ना हे खूप मोठे मोठे ट्रायंगल आहे, हे येणार नाही. आणि इथं जे ते हा छोटे मोठे, हे सगळे ॲक्यूट ट्रायंगल आहे. सगळ्यांचे जे माप आहेत ते कमी आहेत. आता हा डीमध्ये नाही का ऑप्टिज अँगल ट्रायंगल जोडलेला आहे वरच्या साईडला, म्हणून ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. चला 30 मध्ये बघू. आता
2 मोठे पार्ट आहेत सर्कलचे. आता 2 मोठे पार्ट बघा, हे तर सारखेच झाले ते, हे 3 पार्टनी आहे. त्यानंतर हे पण येऊ शकणार नाही, हे एवढे मोठे सर्कल तर नव्हते तिथं. त्याच्यानंतर सी येऊ शकतो आणि डी 1 2 3 4 तुकडे होते ते 1 2 3 4 5 तुकडे झाले, 5 तुकडे नव्हते तिथं, म्हणून ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. चला आता क्वेश्चन नंबर 31. बघा 2 छोटे रेक्टँगल आहेत, एक आणि 2 ट्रायंगल आहेत. मग आता एमध्ये कट होऊन जाईल कारण त्याच्यामध्ये खूप सारे ट्रायंगल आहेत. ए कट झाला. आता याच्यामध्ये बघा बी येऊ शकतो, पण बीमध्ये जो ट्रायंगल आहेत ना तो जास्त, हा जो आहे हे काय म्हणतात त्याला, हे छोटे आहेत असे आहे की नाही, म्हणजे सी येऊ शकतो आणि डी तर कसंच येणार नाही, ते क्रॉस मारलेलं इथं. हां हे बघा, हे इथं हे क्रॉस मारलेलं आहे आणि इथं हे 2च रेक्टँगल आहे ऑप्शन डीमध्ये. हा एक रेक्टँगल, दुसरा रेक्टँगल. इथं 1 2 3 रेक्टँगल आहेत, नाही सॉरी 2 नाही, सी नाही येणार. मग याच्यामध्ये 3 या गोष्टीत बघा 3 हे 1 2 3 आहेत, हे येणार नाही. हां याचं बी एन राहणार आहे, मग हे डी पण राहणार नाही याचं. 31चं काय आलेलं आहे मग, ऑप्शन बी इज द राईट आन्सर. चला 32. हे सारखे ट्रायंगल आहे सगळे, एमध्ये येणार नाही, बरोबर आहे ना. हां बीमध्ये बघा आता हा आहे, पण हा मोठा ट्रायंगल नाही तिच्यामध्ये. नंतर सीमध्ये बघा बरं, हां सीमध्ये बघा 1 2 3 4 नाही, सीमध्ये पण येणार नाही, कारण हा असा मोठा नाही आहे त्याच्यामध्ये. हा जो आहे ना सीमध्ये, हा यावाला दिसतोय का, हां तो लंबावाला नाही. नंतर डीमध्ये आहेत, नाही का, डीमध्ये पण नाही. समजा हा ट्रायंगल आलेला आहे, हा छोटावाला आला बघा, हा आला इथं, हा आला. त्याच्यानंतर हां लांबवाला नाही आहे मग याच्यामध्ये. हां त्याचं बी आहे का, मग हे बघा चेक करू आता आपण याच्यामध्ये. हा आहे, त्याच्यानंतर हा लांबवाला आहे, हा इथं लांबवाला आहे, पण मग हे नाही होत ना, बी पण येणार नाही, ए पण येणार नाही. सीमध्ये बघा, सीमध्ये पण येणार नाही तसे. हां तिच्यामध्ये मग आकृती काहीतरी गडबड केलेली आहे त्यांनी. आता या छोट्या छोट्या प्रिंटेड आकृती असतात ना, हां त्याच्यामुळे मग आपलं कन्फ्युजन कशामध्ये, मग सी तर कसाच येणार नाही, ए पण येणार नाही, बी किंवा डी येऊ शकतो. डीमध्ये त्यांनी एक आकृती 3 ट्रायंगल सारखे दाखवलेले आहेत, पण याच्यामध्ये 2 ट्रायंगल दाखवलेच नाही. चला मग आता 33 ते 36मध्ये भूमितीय आकृतीचा एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे. दिलेली आकृती पूर्ण करणारे उजव्या बाजूची आकृती शोधून योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवा. आता योग्य पर्यायाचं वर्तुळ रंगवू आपण. आता ही आकृती पूर्ण होईल अशी आपल्याला उजव्या आकृतीमधून शोधायची आहे. मग काय करायचं, हा जर समजा भाग याच्यामध्ये जर जोडला तर ही पूर्ण होणार आहे का ती बाजू. बघा 33चं काय होईल, नाही तो कसं काय होणार आहे, हा एवढसाकच भाग आहे बिचारा, हा कसं काय एवढं याच्यामध्ये जाणार आहे, नाही ना. त्यानंतर हे बघा, हा सारखाच आहे, हे एकमेकांमध्ये बसतील का, बी आणि सी, नाही हे येणार नाही. हां ए येऊ शकतं, सी पण येणार नाही आणि डी येऊ शकतं. डीच परफेक्ट बसेल बघा, हा एवढा जो भाग आहे तो इथं परफेक्ट बसून जाईल आणि ही आकृती अशी क्लोज होऊन जाईल. होते का, याचा ऑप्शन नंबर डी. मग नाही एमध्ये नाही होणार ना, हा क्रॉसमध्ये, हे बघा हे जे लाईन जी आहे ना ही क्रॉसमध्ये आहे, आपल्याला क्रॉसमध्ये नको आहे ती लाईन. 34चं बघा, 34 तिथं समोर
सी येऊ शकतो. सी नाही सर, डी का? डी नाही, डी. आता हा आपल्याला हा जर चौकोन इथं ठेवला, हा छोटासा चौकोन होतोय. त्याच्यानंतर ट्रायंगल जर ठेवला, बघा याच्यामध्ये काय असते, आकृती पूर्ण करावी लागते आपल्याला. हे बघा आता हा जो भाग आहे की नाही, ही आकृती पूर्ण कशी होईल माहिती का? एकतर हा असा चौकोन पूर्ण होईल, चौकोन असा पूर्ण होईल, बरोबर. मग तशा लाईन दिलेल्या नाही, मग काय होईल, ही फक्त लाईन अशी क्लोज होऊन जाईल याला. म्हणजे हा ट्रायंगल दिसतोय का? हा एवढा असा ट्रायंगल. पहा बरं मग आता एकदा ऑप्शन नंबर थांबा, मला हे क्लिअर करू द्या. कुठे तो ट्रायंगल? ऑप्शन नंबर सी मध्ये तो ट्रायंगल दिसतोय आपल्याला. म्हणून याचा आन्सर काय होणार आहे? 34चा ऑप्शन नंबर सी. थांबा एक मिनटं, 35 कुठे? ओके. हां, आता याच्यामध्ये कोणता बसतोय? 35 नाही, ए मध्ये मग ही खालच्या आकृतीने पूर्ण होते ना. हा जो हा तुकडा राहतो ना, मग बघा हा खालचा पण पूर्ण झाला पाहिजे. हा खालच्या साईडचा ए येणार नाही, हा तर कसाच बसत नाही. आणि हा बसतो का? हां, मग काय येईल याचा? ऑप्शन नंबर डी 35चं. ऑप्शन नंबर डी कसं काय येईल बेटा? ते दोन ट्रायंगल कुठे बसवशील तू? नाही ना, ते जसं तसं जोडायचं. तो तिरपा आहे ना असा, ते छोटे छोटे ट्रायंगल आहे. हे केवढी मोठी बाजू आहे बघा. ऑप्शन नंबर सी, सी ला बसवून बघा बरं. सी बसेल ना, कारण हे बघा वरती असा गॅप आहे, तो वरचा तो त्याच्यासोबत लॉक होऊन जाईल आणि एक खालची त्याला चिटकून जाईल, तेव्हा ती अशी बरोबर स्क्वेअर तयार होऊन जाईल त्याचा. हा जो डी नंबरचा आहे ते छोटे छोटे ब्लॉक आहेत, ते ब्लॉक तिथं बसणारच नाही. ऑप्शन नंबर सी त्याचं, डी नाही आहे. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. चला आता 36 मध्ये बघा, हा सर्कल कंप्लीट करायचा आहे आपल्याला. सर्कल कसा कंप्लीट होईल? फक्त हा असा माशी बाजू. ऑप्शन नंबर ए मध्ये हा तर हाफ सर्कल आहे, हा तर पाव भाग आहे डायरेक्ट ॲक्युरेट. आणि आता जर तसं याच्यासारखाच आहे, हा येणारच नाही. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. म्हणजे बस असं सारखेच आहे, हे पण कुलूप आहे, हे पण कुलूप आहे. आपल्याला चावी शोधायची त्याच्यामध्ये. चला आता 37 ते 40 डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. दिलेल्या कोणत्या पर्यायामध्ये प्रश्न आकृती लपलेली आहे? लपलेली आकृती शोधायची आहेत आपल्याला. आता हे बघा, हे असं कुठे, हे ट्रायंगल, हा पूर्ण ट्रायंगल आहे, हा येणारच नाही. बी मध्ये पण नाही आहे. हा ऑप्शन डी मध्ये सापडलं बघा, हा असा आहे ना. हे दोन नाही आहे तसे. सोपा प्रश्न आहे. चला आता 38 नंबरचा क्वेश्चन. असे 4 पाहिजे आपल्याला, असे तिरपे 4. याच्यामध्ये आहे का? नाही, ए मध्ये नाही आहे. याच्यामध्ये बघा बरं, बी मध्ये दिसला का? हां हां हां, असा आहे. याच्यात आहे का? पाहू बरं. हा असा कसा तर कसा तिरपा झाला आहे. डी मध्ये पण नाही, म्हणजे ऑप्शन नंबर बी मध्येच तयार होतोय तो. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट 39. हां, याच्यामध्ये बी मध्ये नाही आहे. आता खूप मोठा काहीतरी याच्यामध्ये आहेच नाही बिचारा, याच्यामध्ये नाहीच आहे. ऑप्शन नंबर ए 40. चला थांबा, एवढी काही नको करा. हा डब्ल्यू पहा, डब्ल्यू कशामध्ये? याच्यात डब्ल्यू नाही आहे याच्यामध्ये. हा याच्यामध्ये आहे, हां मोठा आहे तो खूपच. सी मध्ये हा मस्त छान आहे, जसं आपण लिहितो आहे की नाही. आणि याच्यामध्ये झेड आहे, हा याच्यामध्ये झेड आहे, झेड. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर काय यायचं? सी. नेक्स्ट चला क्वेश्चन नंबर 41. आज खूप लवकर क्वेश्चन झाले आपले, आहेत ना. 40 क्वेश्चन होऊन गेले, आकृत्या पूर्ण होऊन गेल्या. चला आता मॅथचा सॉल्व करू. 5,3,2 अंक पुनरावृत्त होऊ शकतात. हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान 5 अंकी संख्येतील फरक. आता हे काल क्वेश्चन घेतलेले होते आपण, पुन्हा घेऊन घेऊ याला.
करा मग सॉल्व. आणि नाही आता प्रॉपर सॉल्व नाही करायचं आहे. क्वेश्चन दिसतोय तुम्हाला समोर, तिथंच आन्सर सांगा काय होईल. तर फक्त काहीतरी 2-3 शब्द लिहायचे. आता याच्यापासून 5 अंकी संख्या तयार करायची आहे, म्हणजे मोठा अंक रिपीट होणार आहे. 3 अंक दिलेले 2 वेळेस रिपीट होईल तो, म्हणजे 555. पटकन सॉल्व करायचं. हे 555, हा 3 आणि 2, ही झाली कमाल संख्या. किमान म्हणजे काय, छोट्यात छोटी, म्हणजे लहान अंक रिपीट होईल. 2, 2 नंतर 3 आणि 5, ही छोटी संख्या तयार झाली. बरोबर. 12 मधून 5 गेले 7. लास्टला 7 कोणत्या ऑप्शनमध्ये? फक्त बी मध्ये. पूर्ण पण सॉल्व करण्याची आवश्यकता नाही. हा क्वेश्चन लास्टला 7 आला पाहिजे. याच्यामध्ये 5 येणार नाही, 0 येणार नाही, 0 येणार नाही. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. आता आपण कसं सॉल्व करणार माहिती का, जसं आपण परीक्षेमध्ये सॉल्व करतो. आतापर्यंत आपण काय केलं होतं, तुम्हाला पूर्ण डिटेल मी लिहून दिलेलं होतं एक एक स्टेपनुसार. आता इथं आपल्याला स्टेप काढायची नाही, डायरेक्ट आन्सर सांगायचे. मला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करायचे आहे ते तेवढेच लिहायचे. फॉर्म्युला पण लिहायचा आणि काहीच नाही, डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करायचं आणि काढायचं आन्सर चढत्या क्रमाने. आता आपण कॅन्सल करू आधी ऑप्शन चढत्या क्रमाने. थोडं झूम करून घेतो समोर बघा. आता याच्यामध्ये काय आहे, हा 97,000 आहे, 950 आहे, हा 973 आहे, हा 37 आहे. चढत्या क्रमाने हा 54, 74 चुकला. आता 37, 54, 45 चुकला. 37, 45, 54, 86 यस. 86, 54 इथंच कमी झाला तो, म्हणून ऑप्शन नंबर सी. समजलं कशा पद्धतीने सॉल्व करतात. त्यानंतर 54 आणि 81 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे. आता 54 ही जोडमूळ संख्या, या दोघं जोडमूळ संख्या आहेत का? नाही, कारण हा 9 ने डिव्हिजिबल आहे. 4 आणि 5 9 होतात, 8 आणि 1 9 होतात. म्हणजेच काय, हे दोघं नंबर 9 ने डिवाइड होतात. त्याच्यामुळे ए ऑप्शन येणार नाही आहे. नंतर बी मध्ये बघा, समूळ संख्या आहेत का त्या? नाही. पहिल्या ऑप्शनमध्ये त्या जोडमूळ संख्याने, जोडमूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. जोडमूळ संख्यांच्या 8च जोड्या आहे आणि 1 ते 100 मध्ये है ना. कोणकोणत्या? 3, 5, 11, 13, 5, 7, 11, 13. हां, ही नाहीच आहे. यांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ए कॅन्सल झाला. समूळ संख्याने, कारण 9 कॉमन आहे त्याच्यामध्ये, 9 ने डिव्हिजिबल आहे. दोन्ही संख्या 9ची गुणित आहे. 9च्या टेबलमधले का? यस. गुणित म्हणजे काय? मल्टिपल. 9चे मल्टिपल आहे. यस. 6च्या विभाज्य आहे. हां, आता 6च्या विभाज्य कसं ओळखतो आपण? 2 ने आणि 3 ने पाहिजे. परंतु हा 2 ने डिव्हिजिबलनी 81, तो इवन नंबरनी, त्याच्यामुळे तो 6 ने होणार नाही. चला इकडे या आता 44 नंबरचा क्वेश्चन. एका शाळेमध्ये 1472 विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी 46 रांगांमध्ये उभे आहेत. 46 रांगा आहेत. जर प्रत्येक रांगेत विद्यार्थ्यांची संख्या सारखीच असेल तर प्रत्येक रांगेत विद्यार्थी किती? आता बघा, हे आपल्याला एकदम सोपं आहे. ऑप्शनवरून सॉल्व करू. एकतर तुम्ही ऑप्शनवरून करू शकतात, किंवा मग डायरेक्ट डिव्हिजन करून टाका. एवढे टोटल विद्यार्थी आहेत आणि हे 46 रांगा आहेत. याच्यामध्ये आपल्याला माहीत नाही किती आहे. ए विद्यार्थी आहे एका रांगेमध्ये. 46 मल्टिप्लाय ए बरोबर 1472. म्हणजे या 46 ने या 1472ला डिवाईड करावं लागेल तुम्हाला. हां, आपण मोठे डिव्हिजन शिकलेलो आहेत. बघा, हे 46, याचा हाफ करून घेऊ. दोघं प्राईम कोणते? इवन नंबर आहे म्हणून. हा झाला 23. याचा हाफ किती? 2 7 जा 2 3 जा 6, 2 6 जा 12, 736. मग 23चा टेबल आपल्याला माहिती आहे. हां, चला 23 ने डिवाईड करा. 23 3 जा 69. किती शिल्लक राहिले? 13 मधून 9 गेले, 4, 46, 2 जा 32 आन्सर. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. चला आता नेक्स्ट 45. साक्षीला रोहितपेक्षा 5 गुण जास्त मिळाले. मेघाला रोहितपेक्षा 9 गुण जास्त मिळाला. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व करतात नीट लक्ष द्या. इथं कोण रिपीट झालेला आहे? हा रोहितची तुलना केलेली आहे. याच्यापेक्षा तुला जास्त आहे, त्याच्यापेक्षा तुला कमी आहे. असं जेव्हा असतं तेव्हा जो रिपीट झालेला आहे ना त्याला कॉन्स्टंट काहीतरी एक व्हेरिएबल मानून घ्यायचं, त्याचं नाव मानून घ्यायचं. आता याला आर मानू. नंतर साक्षीला किती आहे? R+5. 4 जास्त आहे ना, R+5. आणि मेघाला किती आहे? M. रोहितपेक्षा 9 गुण जास्त, R+9. मग या तिघांची टोटल आपल्याला 119 दिलेली आहे. मग काय करायचं? हे 5 आणि 9 किती होतात?
आणि 9 14 हां 119मधून हे 14 मायनस करून टाकू आपण. किती 19मधून 14 गेले 5 105 राहिले. आता हे ओरली करायचं आहे सर्व. 105 राहिले. आता हे 1R 2R 3R आहेत ना, जेवढ्या लोकांचे नाव असले तेवढ्यानं तो नंबर डिवाईड करून टाकायचा डायरेक्ट सोपं. याला 3ने डिवाईड करा 105ला. 3 3 जा 9 1 रिमाइंडर 15 झाला. 3 5 जा 15. आता हे 35 जे आन्सर नाही हां 35 जे आन्सर आलेले आहे ते कोणाचा आहे, रोहितचा आहे. कारण आर आपण त्याला मानलेला होता. आपल्याला विचारलं आहे साक्षीचे गुण विचारलेले आहेत. मग साक्षी काय आहे रोहितपेक्षा 5 गुण जास्त. मग रोहितला किती होते 35 + 5 40. ऑप्शन नंबर बी आन्सर होणार याचं. चला नेक्स्ट 46. 4 वस्तूंच्या किमतीची सरासरी 28.5 आहे. त्या 3 वस्तूच्या किमतींची बेरीज ₹72 असल्यास चौथ्या वस्तूची किंमत किती. आता 4 वस्तूंची सरासरी किती आहे. मग 4 वस्तूंची सरासरी दिलेली ना, तर 4 वस्तूंची एकूण किंमत काढण्यासाठी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो आपण. 28 × 4 28च्या डबल करा किती 56 आणि हा 0.5 होतो 57 होतील ते. 57. आता हे डबल केले अजून डबल करा म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय बाय 4 करता येईल किंवा मग डायरेक्ट मल्टिप्लाय करा. 4 5 जा 20 कॅरीला 2 हां 4 8 जा 32 आणि 2 34 कॅरीला 3 4 2 जा 8 आणि 3 11 2 प्लेस 1 प्लेस नंतर पॉईंट 114 आन्सर आलं याचं. काय आलं 114. हां मग आता याच्यामधून त्या 3 वस्तूच्या 114 आलं ना. हां सॉरी 144 लिहिलं होतं 141. आता 3 वस्तूंच्या किमतीची बेरीज 72 आहे. 4 पैकी 3ची बेरीज जर 72 आहे ते मायनस करून टाका चौथी मिळून जाईल आपल्याला आहे ना. 72च्या डबल 144 होतात जाऊ द्या सबट्रॅक्ट करा. 4 - 2 2 11 - 7 किती 42 कुठे आहे ऑप्शन नंबर ए. समजलं ना काय केलं. जेव्हा असं म्हटलेलं असतं तुम्हाला काहीतरी वस्तूंची सरासरी ही आहे मग त्याची एकूण किंमत कशी काढता दोघांचं मल्टिप्लिकेशन. 4ने याला मल्टिप्लाय केलं 28.5ला तर आपल्याला मिळाले किती 114. त्याच्यामधून 3 वस्तूंची बेरीज दिलेली. आता ही जी आली आपण मल्टिप्लाय करून जे काढलं ना ते 4 वस्तूंची बेरीज आहे. 4 वस्तूची सरासरी ही होती 28.5. मग 4 वस्तूंची बेरीज झाली 114. मग 4 वस्तूंच्या बेरजेमधून 3 वस्तूची बेरीज जर वजा केली तर चौथी वस्तू मिळते आपल्याला म्हणून ती मिळाली आपल्याला 42. 47 नंबरचा क्वेश्चन आहे. दशांश समकक्ष दशांश काढायचा आहे. बेस इक्वल आहे का यांचे याला 2ने मल्टिप्लाय करू याला 2ने मल्टिप्लाय करू. काय राहिलं आता हे 3 + 10 + 21 अपॉनला 4. मग बघा 21 आणि 3 24 24 आणि 10 34 अपॉनला 4 4ने डिवाईड करून टाकायला. 4च्या टेबलमध्ये 4 8 जा 32 8 पॉईंट समथिंग आन्सर आहे 32.2 उरले 0 ठेवला 20 झाले 4 5 जा 20 8.5 काय आलं कुठे ऑप्शन नंबर बी. समजलं ना काय झालं तर इथं 4 नव्हता इथं 4 केला 2ने मल्टिप्लाय करून समोर बघा हा 10 झाला 20 आणि 10 30 30 आणि हे 4 34 34ला 4ने डिवाईड केलं 4 8 जा 32 इथं 2 रिमाइंडर राहिले मग पॉईंट ठेवला 20 झाले 4 5 जा 20 ऑप्शन बी. सरळ रूप द्यायचं आहे आता याला बघा. आता आधी ब्रॅकेट सॉल्व करू याचा ब्रॅकेट पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवू 4 + 2 आता याला एका खाली एक नाही ठेवायचं इथलं इथं करू 4 आणि 2 6 पॉईंटच्या खाली पॉईंट 6 आणि 1 7 आणि हा खाली 9 - 4 5 8 - 2 6 हा पॉईंट इथं नंतर डिवाईड बाय. आता आपलं ब्रॅकेट सॉल्व झालेलं आहे. आता हा एक पॉईंट काढून टाका हा 76 होऊन जाईल. हा एक पॉईंट काढून टाका हा 65 होऊन जाईल. इथं पण हा याचा पॉईंट काढून टाका 38चा हा 38 होऊन जाईल. हा 13 होऊन जाईल 13 5 जा 65 अपॉनला 5 आलेला आहे
आता हे क्लिअर करतो सर्व. हे 13 5 जा 65 वरती 38 हे वरचं काय आलं होतं आपलं हे 76 आलं होतं. याच्या डबल येतो 38च्या डबल 76 होतात. हा 2 आहे 2/5 कुठे आहे काय आन्सर नाही आहे. मग या 2/5ला आपण कसं लिहू शकतो याला डिवाईड करू 0चा भाग जाईल 20 होतील. 5 4 जा 20 0.4 आन्सर आहे का. हां ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. 2/5 आन्सर नव्हतं इथं 3/5 होतं बरोबर आहे. हे आन्सर येणार नाही. मग आपण डिवाईड करून बघू 2/5ला 2/5ला 5ने डिवाईड केलं 2ला 0चा भाग गेला आधी मग पॉईंट ठेवला पॉईंटच्या ऐवजी हा 20 झाला 5 4 जा 20 5ने 2ला डिवाईड केल्यावर 0.4 आन्सर आला आपला. ऑप्शन काय होईल याचा डी. नेक्स्ट अरे एक संख्या दुसरीच्या चौपट आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. मग आता त्या संख्या माहिती का आपल्याला नाही. मग आता ही एक संख्या मल्टिप्लाय ही एक संख्या थोडी इकडे सरकून घेऊ का मी. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे म्हणे. मग आता ही एक संख्या गुणिला ही एक संख्या बरोबर 7 8 4 त्या दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. एक संख्या दुसरीच्या चौपट आहे. समजा एकला ए मानलं तर हिच्या 4 पट काय येईल 4a. मग 4 इथं मल्टिप्लायला इथे येताना डिवाईड होऊन जाईल. मग 4ने याला डिवाईड करून टाका 4 1 जा 4 याला 4ने डिवाईड करू. 4 1 जा 4 3 रिमाइंडर राहिले 38 झाले 4 8 जा 32 हां 4 9 जा 36 2 रिमाइंडर राहिले 24 झाले 4 6 जा 24 196. आता ए मल्टिप्लाय काय होतो ए स्क्वेअर 196 कशाचा स्क्वेअर आहे मग हां म्हणजे या एची व्हॅल्यू काय आली 14 है ना. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट 50 नंबरचा क्वेश्चन. आता याच्यामध्ये 968.64 डिवाइड बाय 1.2. आता बघा याचा आन्सर सेम हेच येणार आहे साईडला. एका नंबरला या दुसऱ्या नंबरने डिवाइड केल्यानंतर हा नंबर येतोय. मग आता काय केलेलं आहे हा 1 पॉईंट याच्यामध्ये पॉईंट चेंज झालेले आहेत फक्त. हा किती प्लेस गेलेला आहे इकडे हां इथं 2 प्लेस नंतर होतं इथं 3 प्लेस नंतर झालेलं आहे. आन्सर आपलं 8072 हेच आन्सर येणार आहे आपलं. फक्त आपल्याला आता पॉईंट कुठे सरकेल ते बघायचं आहे. आता याला जर डिवाईड केलं समजा आपण इकडे बघा याला जर डिवाईड केलं हा एक पॉईंट काढून टाकू आपण इथून हा पॉईंट इकडे चालला जाईल म्हणजे हे आन्सर काय होईल 968.64 अपॉनला 12 म्हणजे जे काही आन्सर येईल आपलं त्याच्यामध्ये 2 प्लेस नंतर पॉईंट देऊ आपण. मग 2 प्लेस नंतर पॉईंट कुठे आहे ऑप्शन नंबर ए मध्येच आहे. डी पण आहे का बरं. पण मग आता हे याला रफली डिवाईड करू 12 8 जा 96 आणि हा 0चा भाग जाईल पहिले म्हणजे 80 पॉईंट समथिंग आन्सर येणार आहे. असं ऑप्शन नंबर ए मध्येच आहे. हां सी मध्ये आहे पण तिथं 3 प्लेस नंतर पॉईंट आहे. समजलं. चला आता नेक्स्ट. तेलाचा भाव 120 रुपये प्रति किलो होता. किती होता 120 रुपये प्रति किलो होता. दिवाळीमुळे तो 20% वाढला तर तेलाचा नवीन भाव आता याच्या 20% वाढून टाका 120च्या नाही 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 पहिले 20% काढा ना त्याच्या 120च्या 20% काढू 10% म्हणजेच काय 1 0 उडवायचा 12 झाले 20% त्याच्या डबल 10% 12 आहे की नाही 20% 24 झाले मग 24 ॲड करून टाका. नवीन तेलाचा भाव काय राहील मग 36 कसं काय 120 मध्ये 24 ॲड करा 144 ऑप्शन बी इज द राईट आन्सर. समजला काय झालेलं आहे तेलाचा भाव 120 रुपये किलो तेल होतं. दिवाळीमध्ये 20% तो वाढला. मग आता याच्यामध्ये सोपं काय असतं 10% कसे वाढवतो जर 0 असला ना 1 0 कट करायचा 100% सांगले 2 0 कट करायचे. समजलं का 5% जर सांगितलं आता बघा ही कन्सेप्ट क्लिअर करून घेतच 120च्या आता मी तुम्हाला 10% किती येईल याच्या 10 हां म्हणजे किती 12 याच्या 100% नाही सॉरी 100% नाही याच्या 1%
अजून एक प्लेस सरकायचा इकडे 1.2. 2 झिरो गायब करायचे म्हणजे काय 1.2 आला आता. किती 1%. 1%साठी 2 प्लेस झाकायचे आणि 10%साठी एकच. याच्या 100% किती होतील 120च्या. तोच नंबर होतो 100% म्हणजे काय होतो हां. मग आता आपल्याला 10% सांगितले होते. हा एक झिरो उडवला 12 आले. 20% सांगले अजून त्याच्यामध्ये 12 ॲड करा. 12 आणि 12 24. 20% झाले 24. मग ती एकूण रक्कम काय होणार आहे पहिले 120 रुपये भाव होता 24 वाढले याच्यामध्ये 144 झाले. ऑप्शन नंबर ए. क्लिअर करतो. ओके सॉरी ऑप्शन नंबर बी. चला 52 नंबरमध्ये आता 2 and 1/2 म्हणजेच काय 2.5. 1/2 म्हणजे काय 0.5 म्हणजे 2.5 झाले 2.5. हां 2.5 मायनस सव्वा म्हणजेच काय 1.25. 1.25 सव्वा म्हणजेच काय 1.25. मग हे 2.50 2.5 म्हणजे मग या 50मधून 25 गेले 25 राहिले. 2मधून 1 गेला 1 सव्वा आहे ना. सव्वाच्या डबल 2.5 होतो. मग ₹1.25 राहिले. याचं ॲन्सर आलं एवढं आलं ₹1.25 राहिले इथे 1.25. त्याच्यामधून 0.75 मायनस केले हे 0.75. मग आता 0.75 म्हणजेच काय 0.75च्या डबल 1.5 होतात. चला जाऊ द्या हे मायनस करू. 5 - 5 0. 12 - 5 7 5 आणि पॉईंट 0.50 राहिले. इथपर्यंत 0.50 ॲन्सर आलं. हा ब्रॅकेट आहे. हा बॉर्डमासनुसार पहिले ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल त्याचं सेपरेट ॲन्सर येईल. हे 0.5 ॲन्सर आलं एवढं याचं प्लस 2.5. आता याचं मल्टिप्लिकेशन 65 × 15 2 प्लेस नंतर पॉईंट देऊन देऊ. 15ने मल्टिप्लाय करा. 15 5 जा 45. कॅरीला 7. 15 6 जा 90 + 7 हां 2 प्लेस नंतर पॉईंट म्हणजे 9.75 ॲन्सर आलं याचं. काय आलं हां 9.75 मध्ये आता हे 2.5 ॲड करा. 9.75 + 2.5 किती झाले 5 आणि 7 12. नाही 2.5 म्हणजे 50 राहतील ते. 5 ॲज इट इज 5 आणि 7 12 कॅरीला 1 9 आणि 1 10 आणि 2 12 हां म्हणजे 12.25 मधून आता आपलं हे जे एवढं याचं ॲन्सर आलेलं होतं काय आलेलं होतं 1.25 मधून 75 मायनस केलं ते आपण 0.50 आलं होतं. मग आता 12.25 मधून 0.50 मायनस करा. 25 जर केले 0.25 12 आले 12 त्याच्यामधून 0.25 मायनस करा म्हणजे 11.75 येतील ते. अरे वा ॲन्सरच नाही तसं. बरं आपलं मल्टिप्लिकेशन बरोबर आलं का ते चेक करू आधी. अरे हे असं काय झालं थांबा. हां 15 5 जा 75 कॅरीला 7 15 6 जा 90 आणि 7 97 हा आला 9.75. आता या ब्रॅकेटचा ॲन्सर येऊन गेला. चला आता हा 2.5 ॲड करू त्याच्यामध्ये. बरं 2.5 ॲड करा. मग आता हे किती झाले 5 7 5 12 9 10 11 12 12.25. आता हे 2.5 मधून सव्वा मायनस केले सव्वा आले. सव्वामधून 0.75 मायनस केले फ्रेश मायनस करतोय. मग हे आधी एवढं यांचा ॲन्सर काढून घेतोय आहे की नाही. हां मग किती झाले ते 5 - 5 0 12 - 5 7 5 झाले 0.50 झालं याचा ॲन्सर. मग 0.50 आणि हे 12.75 प्लस करायचे ते त्याच्यामध्ये 12.75 हे प्लसचं साईन आहे बघा या इथं. एवढं याचा ॲन्सर 0.50 आलेला आपलं फ्रेश सांगतोय बघा. हे एवढं याचा ॲन्सर 50 काढलं होतं आपण 0.50 आणि याचं काढलं होतं 12.25. ऑप्शन नंबर बी त्याचं. चला भरपूर
भरपूर टाईम खाल्ला याने. टाइम नाही, 1 तास झाला आपल्याला. 5ला सुरू केलं होतं ना. अजून मग क्या सुट्टी ट्युशन नाही, ट्युशन नाही, पेपर म्हणतो मी. पेपर नाही सर. पेपर किती तासाचा राहतो तुमचा नवोदयचा? 2. हां, मग आपण 1 तासामध्ये 53 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. 30 क्वेश्चन बाकी आहेत आपले. 80 क्वेश्चन असतात टोटल. चला आता बघा. 25 साड्या 13,000 रुपयांना विकल्यामुळे एका साडीच्या खरेदी इतका नफा होतो, तर प्रत्येक साडीची खरेदी किंमत किती? 25 साड्या 13,000 रुपयांना विकल्या. आता ही विक्री किंमत आहे 13,000 रुपये. एका साडीच्या खरेदी इतका नफा होतो. एका साडीच्या खरेदी इतका नफा होतोय त्याला, तर प्रत्येक साडीची खरेदी किंमत काढायची. एका साडीची जी किंमत जर समजा 600 रुपये असेल, तर 25 साड्या किती रुपयाच्या येतील? 25 चक 150. 15,000ची विकली आहे तुम्ही ते? नाही, 13,000ला विकलेला आहे. मग आता एक साडी जर 1000 रुपयाची होती, 25 साड्या 25,000च्या होतील. ते पण लय मोठी अमाऊंट होऊन गेली. हे 500 रुपये. 25 पाचा 125 आणि त्याच्यावर 2 झिरो. 12,500ची. नाही, हे होऊ शकतं ना. समजा खरेदी जर 12,500 आहे, तर त्याच्यात त्यांचा नफा ॲड करून सांगतो 13,000ला विकू शकतो. 490 वाली आहे अजून. तर याचा आन्सर होणार आहे आपला ऑप्शन नंबर सी. 490 जर केलं तर ते खूप कमी होऊन जाईल याच्यामध्ये. जसं ऑप्शनवरून सांगतो तुम्हाला. 500 रुपये एका साडीची किंमत आहे. 25 साडीची किंमत किती झाली? 25 पाचा 125. त्याच्यावर 12,500 आणि एक साडीची किंमत आहे 500. काय सांगितलेलं आहे आपल्याला? 13,000 रुपयाला विकल्यामुळे एका साडीच्या खरेदी इतका नफा होतो. खरेदी किंमत 500. हे 13,000 होत आहे. एक साडी इतका नफा झाला आहे की नाही? म्हणजे 26 साड्यांची किंमत बरोबर 13,000 येतोय ना. आपल्याला 26 साड्यांची किंमत करावी लागेल. आता याचा सोपं सांगतो तुम्हाला सगळ्यात. हे एवढं कॅल्क्युलेशन न करता कसं सॉल्व करता येऊ शकलं असतं याला. 25 साड्या 13,000ला मिळतात. एका साडीच्या खरेदी इतका नफा होतो. त्या 25 साड्या विकल्यामुळे एक साडी फ्री भेटते. म्हणजे आपल्याला 26 साड्यांची किंमत भेटते. हां, 26 साड्यांची किंमत काढून घ्या. किती होते? 26ने मल्टिप्लाय करा खालच्या ऑप्शनला. 13,000 आले पाहिजे, कारण एक साडी फ्री ना. 25 साड्या विकल्यामुळे 13,000 येतात आणि एक साडी फ्री होते, आहे ना. मग खरेदी किंमत काढायसाठी काय करणं पडेल? त्या 26 साड्याला खरेदी किंमतने मल्टिप्लाय करा. हे खालच्या खरेदी किंमत आहे. 26 गुणेला काय 130 येतं बघा. 26चा टेबल म्हणा, 26चा टेबल म्हणा. 26च्या टेबलमध्ये 5 नंबरला येतो 130. चला 54 नंबरचा क्वेश्चन. 10 8 दराने 14,600 रुपयांचे 93 महिन्याचे सरळ व्याज किती? आता मदक वापरू याच्यामध्ये. इक्वल टू 14,600 रुपयाचे म्हणजे मुद्दल आली 14,600 गुणेला दर काय आहे 8%, 8 दराने. आणि हे 93 महिने. आपण आता इथं वर्ष घेतो. मदक काळाने मी वर्षात घेतात. मग याला वर्षात रूपांतर करण्यासाठी काय करू? 93/12 आहे ना, आणि त्याच्या अपॉनला 100. मदक छेद 100 असतं ना. 12 खाली येऊन जाईल. 12 खाली येऊन जातो. मग हे फ्रॅक्शनमधला. मग आता डिवाईड करा. हे 2 झिरो कट, 2 झिरो कट. 12ने डिवाईड करा बरं. हा 4 2 जा 8, 4 3 जा 12. हे 3 ने डिव्हिजिबल आहे का 93? यस. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 1 जा 3. हां 146ला 31ने हे करा. नेत्रा तो दरवाजा लावून राहिली. 146ला 31ने मल्टिप्लाय करा. लास्टला काय येणार आहे? 6 येणार आहे. असं ऑप्शन कोणत्या याच्यामध्ये? 30. बरं सांगतो. याचा आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे? मदक छेद 100. मुद्दल आली, हे मुद्दल लिहिली
एवढी हां गुणिला दर किती आहे 8 लिहिला, काळ किती आहे 93 महिने म्हटलेले आहेत त्यांनी. मग त्याला वर्षात रूपांतर करण्यासाठी काय करू आपण, अपॉनला 12 करून टाकू, याच्या अपॉनला 100. हा वर्षामध्ये नाही ना, याला अपॉन मल्टिप्लाय 12 करून टाकू 100 अपॉनला 100. मग आता हे सॉल्व करा फक्त, 2 0 कट 2 0 कट, या 4ने डिवाइड करू. 4 2 जा 8, 4 3 जा 12, 3 ने या 93ला करू. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 1 जा 3. मग आता 31 मल्टिप्लाय 2, 31 2 जा 62, किंवा मग या 2 ने या 146ला मल्टिप्लाय करू. 2 6 जा 12, कॅरी 1, 14 2 जा 28 आणि 1 29, 292 येईल याचा आन्सर. नाही 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 नाही, हे 2 आणि 146चं मल्टिप्लाय केलं तिथं वरती बघा. 2 आणि 46चा मल्टिप्लाय केल्यानंतर 292 येईल. आता याला मल्टिप्लाय 31 करावं लागेल ना, हा मल्टिप्लाय 31, म्हणजे आपल्या ऑप्शनच्या शेवटी 2 येणार आहे. 31 2 जा काय होईल 62. लास्टला 2 कोणते आहे, हे इथं आहे, इथं आहे, हे ऑप्शन येणार नाही. मग आता हा जवळपास किती आहे, हा याला 300 पर काढा, नियरेस्ट 300 मल्टिप्लाय 30 काय होतं, त्याच्यावर 3 0, 300 मल्टिप्लाय 30 काय होईल 3 0 3 3 9, 1 2 3, म्हणजे 9,000च्या जवळपास 23,000 येतील का ते कधी. ऑप्शन नंबर बी. समजलं. बरं आजपर्यंत एवढंच बघू, कारण आता गोंधळ पण भरपूर होतो इथं. राहिलेले क्वेश्चन आता उद्या घेऊ किंवा बाकीचे तुम्ही सॉल्व करून आणजा. समजला तुम्हाला आजचा जो टॉपिक झालेला एवढा. चला बाकीच्या ऑनलाईनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.